हाऊ डू यू नो व्हॉट यू नो पुस्तकाचा मराठी अनुवाद चॅप्टर 8 भाग 20 संभाव्य अव्यक्तचा भार. जेवढी आत्मनविषयी अज्ञानता जास्त तेवढी इच्छांची संभावना जास्त. जेवढे अज्ञान अधिक तेवढा शारीरिक इच्छा अधिक. जसं जसं अज्ञान कमी होत जातं तशा इच्छा भावनिक होतात. अज्ञान अजून कमी झाल्यावर बौद्धिक, नंतर आध्यात्मिक आणि जेव्हा इच्छा संपतात तेव्हा साक्षात्कार होतो. या संभवनीय इच्छांमधून माणूस एका गोष्टीवर विचार करायला लागतो, तेव्हा ती निश्चित इच्छा बनते. ती त्याच संभवनीय इच्छेच्या श्रेणीतली. म्हणून आवड चॉकलेटची किंवा आईस्क्रीमची किंवा अत्तराची किंवा कपड्यांची, सर्वांचे मूल्य सारखेच, कारण सर्व शारीरिक इच्छा आहेत. इच्छांमधल्या व्यत्ययामुळे गुन्हा आणि गुन्हेगारीची कृत्ये घडतात. गुन्हेगारीसाठी किती चिथावणीची गरज आहे हे त्या माणसाच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून आहे. जेव्हा माणूस निम्न श्रेणीचा असतो तेव्हा तो थोड्याशा चिथावणीने नकारात्मक होतो. जसा तो उच्च पातळीवर जातो तसं त्याला नकारात्मक व्हायला जास्त चिथावणी लागते. म्हणून गुन्हा ही इलॅस्टिसिटीची गोष्ट बनते. किती व्यत्ययाने माणूस नकारात्मक होईल? अगदी थोड्या, जेव्हा त्याच्यात अज्ञान जास्त असते, कारण तो आत्म्यांपासून लांब असतो. भरपूर व्यत्यय लागेल जेव्हा तो माणूस आत्म्यांच्या जवळ असेल तर. म्हणजे कोणीही चुकीचं कृत्य करू शकतो. चुकीची कृती स्वतःहून काहीच सिद्ध करीत नाही. कधी कधी अत्यंत विकसित व्यक्ती गुन्हा करू शकते, जो आपण सामान्य माणूस करणार नाही. परंतु आपली परिस्थिती सारखी नसते. आपण तुरुंगातल्या सगळ्या कैदींपेक्षा बरे नसू. काय माहिती, आपण त्यांच्या परिस्थितीत असतो तर त्यांच्यापेक्षा गंभीर गुन्हा केला असता. म्हणूनच वेदांतात शाश्वत नरकवास नाही. जसं गीतेत सांगितलं आहे, जरी तुम्ही अत्यंत पापी असाल तरी ज्ञानाचा तराफा तुम्हाला पार करेल. शाश्वत नरकवास नाही, कारण जोपर्यंत वासना आहेत तोपर्यंत त्यांच्यात व्यत्यय येऊ शकतो आणि संभाव्यता असल्यामुळे गुन्हेगारी होऊ शकते. पण जेव्हा ज्ञानाने वासना नष्ट होतात, संभाव्यता नष्ट होते, तेव्हा गुन्हेगारी नष्ट होणार. त्याशिवाय उच्च पातळीवरून बघितल्यावर प्रत्येक कृती चुकीची असते. त्यानुसार आपण सर्वजण गुन्हेगार ठरू. मग शाश्वत नरकवास ही संकल्पना चुकीची आहे का? नाही, ती इनर्शियाचा उल्लेख करते. वस्तू आपल्या मूळच्या गतीच्या स्थितीत राहते जोपर्यंत बाह्यशक्ती तिला हलवत नाही. म्हणून माणसं पूर्वीसारखी त्यांच्या अज्ञानाच्या परिस्थितीनेच कायम वागत राहतील. त्यात चुका वारंवार करतील आणि तेच परिणाम भोगतील, ज्याला त्यांचं जीवन म्हणतात, किंवा कधी कधी प्रसंगानुरूप नरक म्हणतात. आपण ज्ञान संपादन करून ते बदलायला हवं, नाहीतर त्याच राडगाडग्यात फिरत राहू. वासना ही संभवनीय आहे. इच्छा हे वासनांचं व्यक्त रूप. एखाद्याला इच्छा असू शकते, परंतु दुसऱ्याला सध्या नसू शकते. वासना आहे व योग्य वातावरण तयार झाले
तर ती विशिष्ट इच्छा प्रगट होते. जेव्हा दारू पिण्याची संभाव्यता असते, दारू उपलब्ध असते, तेव्हा माणूस दारू पितो. परंतु जर त्याच्यात संभाव्यता नसेल आणि त्याच्यासमोर दारूची कितीही उपलब्धता आली तरी तो दारू पिणार नाही. कितीतरी कुटुंब असतात, त्यांच्या मुलांनी कधीही वडीलधाऱ्यांना दारू पिताना पाहिलेलं नसतं. घरात मद्यपान नसतं, तरीही ती मुलं मोठी झाल्यावर दारू आवडीने पितात. इतर मुलं, त्यांच्या घरात दारू सदैव घेतली जायची. त्यांचे पालक, नातेवाईक, मित्र सगळे प्यायचे. ती मुलं कधीही दारू प्यायला शिकली नाहीत. याचं कारण त्यांच्यात दारूबद्दल संभाव्यता नव्हती. जर वासनाच नसत्या तर वातावरणाचा काहीच परिणाम होणार नाही. जेव्हा संभाव्यता असते आणि वातावरण अनुकूल असतं, तेव्हा वासना प्रगट होतात. जर मद्यपानाची संभाव्यता असेल तर तो मद्यपान करेल. तो काय घेईल? जे अवतीभोवती सगळे पित असतील ते. फ्रान्समध्ये तो वाईन घेईल, स्कॉटलँडमध्ये व्हिस्की, जर्मनीत बियर, गोव्यात फेणी, खेडेगावात देशी दारू. त्या परिस्थितीत एक विशिष्ट गोष्ट उपलब्ध असते. त्या गोष्टीवर विचार करून त्याची इच्छा प्रबळ होते. तो तीच दारू निवडतो. त्याची सगळी माहिती त्याच संदर्भात असते. त्याचं वाचन भरपूर झालं असेल तर त्याला इतर संस्कृतींमधलं मद्यपानही माहीत असेल. त्याने खूप पर्यटन केलं असेल तर तिथल्या मद्याची रंगतही चाखली असेल. याच्या विरुद्ध जेव्हा संभाव्यता जोरदार असते तेव्हा प्रतिकूल परिस्थितीतही इच्छा व्यक्त होतात. असा माणूस स्वतः सर्वत्र भ्रमंती करून मद्य शोधून काढतोच. त्याच्या वासना वातावरणाकडे दुर्लक्ष करून उफाळून बाहेर येतात.